आणि दुःख आलं तर. नमस्कार मित्रांनो, मी आहे इंद्रजित. आम्ही या शब्दांच्या प्रवासामध्ये. आजचा विषय आहे आनंदाचा कारण. आपणाला एक सवय लागून गेले. आनंद आला की आपण कारण विचारतो, कशासाठी, कशामुळे. पण दुःख आलं की आपण प्रश्न विचारत नाही, ते स्वीकारतो. जणू दुःख हे नैसर्गिक आहे आणि आनंद हे अपवाद आहे. आनंद मिळाला की आपण विचार करतो, ते उपभोगत नाही. पण दुःखाला आपण प्रश्न विचारत नाही, हे मी का सहन करतोय, हे कशासाठी आलंय. हा समतोल बिघडलेला आहे. आनंदासाठी कारण शोधू नका, ते अनुभवण्यासाठी असतं, ते स्पष्टीकरण देण्यासाठी नाही. आणि दुःख आलं तर त्याला प्रश्न विचारा, कारण दुःख आम्हाला काहीतरी सांगायला आलेलं असतं. हा विषय तुम्हाला आवडला असेल तर ह्याच्याबद्दल तुमचे प्रतिक्रिया सांगा.